आई म्हणते. मग खा ना आता. अहो वहिनी, कालपासून किती वेळा खाल्ले मी माहिती तुम्हाला. तुम्ही आराम करत होते तेव्हाही खाल्ले, बनवले तेव्हाही खाल्ले, खाऊनच खाऊन राहिले. किती खाल्ला होता मला, आता तुम्हीच खा का. तिले डब्यात बांधून द्यायचो का जराशे. ते जाईन तर तिच्या सासू गिसूसाठी, नाही तर म्हणून गेली तर खाली हातच आली म्हणून. सासू तशाला टोमने मारते. हा ते बाई बरोबर आहे. अनुभव आहेच म्हणा मला तसाही. कायचा अनुभव आहे व तुले? हा नाही नाही, आता बाई एक गुलाबजामुन द्यायचा ननद बाईले. मग कायचा अनुभव राहील मला. तुम्हाला काय वाटलं का टोमने मारायचा अनुभव आहे मला? नाही म्हणजे बा तुम्ही मारताय ना. तुम्हाला कसं वाटलं आता बाई असं? तुम्हालाच म्हटलं म्हणून तुम्ही मारत असता वाटते ना. सगळ्या सासवा सारख्याच असते आता बाई. टोमने मारल्याशिवाय जमतच नाही त्याचं सुनाईले. आणि तुमच्या पोरीची असो का माई असो का कोणाची असो, जगातली सगळ्याच्या सारखीच राहते सासू म्हटलं का. हो घे. झाली वाटत तुझी तब्येत चांगली नाही, बातच लागली गोष्टी करायला इथं. आता बाई गोष्टी करायचा आणि तब्येत खराब व्हायचा काय संबंध आहे? हा तब्येत खराब झाली तरी गोष्टी करायला लागते आणि नाही झाली तरी करायला लागते. हो लय हुशार आहे तू. वहिनी वहिनी, दवाखान्यात चालल्या दादा बरोबर नाही आहे असं. काय म्हणते, कमजोरी कमजोरी आल्यासारखं वाटते तुम्हाला. एनर्जी राहिली पाहिजे आता. अन अशा थकल्या थकल्यासारख्या नाही वाटल्या पाहिजे. जात जा जरा अशा दवाखान्यात. बापा बिना गेल्याचीच आहे काय ते. जाते ना 2-3 महिन्यात तर चालूच राहते बापा. आई 2-3 महिन्यानं जाते वहिनी. दर महिन्याच्या महिन्यात जात नाही का? महिन्याच्या महिन्या कधी 15 दिवसात असं झाले पाहिजे. एवढं कायले झालं लागते दवाखान्यात? हा 2-3 महिन्यात असतं लय झालं. आमच्या वेळेस होतं काय असं एवढे दवाखाने? आम्ही तर एक डाव नाही पाहिला. तसेच झाले आम्हाला, घरीच लेकरं झाले. दवाखान्यात जायचं काम नाही पडलं कधी. आई तू पागल गिगल झाली का? काही फरक पडला का त्या डोक्यात? हा मी दर महिन्यात दवाखान्यात गेली ना. भुलली काय तू? किती दिवस झाले आता मला. तू मला सांगे ना बाई दर महिन्यातच जात जाय, सोनोग्राफी करा लागते. हा अन आता काय म्हणतं तर तिले म्हणतं का 2-3 महिन्यात नाही जा लागत नाही. आई तुझ्या सुनीच्या लेकरं म्हणजे तुझ्याच नातू आहे ना व. हा तेच तर तुझ्या परिवाराचे वय खरे वंश. नाराज बाई काही आता बाई सोबत बोलू नका तुम्ही, त्याच्यासोबत भयसही करू नका. काय लिही विनाकारण. मी बरोबर जातो बाई, मला जेव्हा वाटलं ना तेव्हा बरोबर जातो मी. मला काही जरासही वाटलं आणि मला सांगितलंच आहे ते तारीखवर, तेव्हा बरोबर जात असतो मी. त्याच्यासोबत वाद घालून काही अर्थ नाहीये. तेले असं सुनीचं सुख खपत नाही. आता बाईले तुम्ही काही बी करा त्याच्यासाठी. तेले शेवटी शेवटी वागन सासू सारख्याच. मग म्हणते का नाही पोरी सारख्याने वागत म्हणते सुना. आता आम्ही आता एवढं करतो म्हटलं ननदबाई, तरी आता बाई वागते तशाच आमच्यासोबत. हो वहिनी जात जा. बरोबर नसते अशा याच्यात थकवा येणं, कमजोरी येणं. जेव्हा आपल्याला थोडंसं काही वाटलं ना पटकन चाललं जायचं आणि चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या म्हटलं. कारण का माहिती आहे का, अशा वेळेस लय जरुरी असते. आपण म्हणतो पण आपल्याला समजत नाही ना मग. आणि डॉक्टर लोक बरोबर सांगते आपल्याला समजून, म्हणून म्हणतो जात जा तुम्ही. माझी सासू अशीच करे मोहिनी वहिनी. मी ऐकलंच नाही माझ्या सासूचं. हां यायला सरळ म्हटलं मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे म्हटलं दरवेळेस. मग याई सांगेच ना मला फोन करून तशी जाच लागते म्हणे, जायचंच आहे म्हणे. अशी कशी सासू नाही म्हणते म्हणे. म्हणून तर म्हणून राहिली का तिला आता नाही समजून राहिलं का जाच लागते बा म्हणून. तुमची आई सांगत नाही मोहिनी वहिनी काही तुम्हाला? नाही ना बाई, माझी आई काही सांगत नाही. माझ्या आईचा तर फोनही येत नाही मला किती किती दिवस. मलाच तर आता आठवण येऊन राहिली. असं वाटते का जरासं जाव भेटून या. माझ्या आईला वेळच नाही आहे हो ननदबाई. काम करायला लागते, दुकान आहे किराण्याचं ते सांभाळायला लागते, फोन नाही आहे जवळ. काय म्हणते गरीब आहे बा आमचे मायबाप असे नाही आहे. त्याला काय म्हणते सुना बसवून ठेवण आणि त्या कामं करन असं नाही ना. सून नाही ना अजून भावाले, भावाचं लग्न व्हायचंच आहे ना अजून. माया नाही येत तर नाही येत आईचा फोन. त्याने लावू एखादा फोन. कायच्यावर लावू वैशाली ताई? तिच्याजवळ तो साधा मोबाईल होता, तो झाला खराब आता. आणि ह्या मोहित आहे तर तो इथं राहत नाही, तो तिकडे पुण्याला राहते. आणि मग सांगा मी काय करू आता? कायच्यावर लावत जाऊ? बाबाजवळ फोन आहे नाही. बाबाजवळ एकदम साधाच मोबाईल आहे, त्याच्यात इथे कधी घरी राहते तर कधी बाहेर राहते. म्हणून मग फोनच नाही लावत असतो मी. मग एखादा मोबाईल देऊन द्या ना तुमच्या आईला घेऊन. काय झालं तुम्ही दिला तर? पाय आता सुनाईच्या मनात बोलली असती. आता पोरगीच बोलून राहिली तर पोरीच्या मनात काय बोलू मी? अजून माझं तोंड धरून ठेवते. आई तू असं नको बोलू, आई तू तसं नको बोलू. अजून शिको भावजं यायले. अरे वा पार्टी सुरू आहे का तुमची? ते पण गुलाबजामुन आणि दोनच खाते का सर्वजण? आनंद का आणखी कोणाला पाहिजे का? तुला पाहिजे असेल तर घेऊन ये तू अजून. नाही मला नको, मी खातच नाही गुलाबजामुन. मला जास्त स्वीट आवडत नाही तसं. परी आता तू कधी लावतो नंबर? आता येणं दोघींना तर लावला, आता तुला लावा लागेल ना नंबर. मी आता बनवायचं मला नाही पाहिजे का? बघू ना बाई ते केव्हा होते ते. माझ्या हाती थोडी ना आहे ते. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेलच. बस ना परी, काऊन उभीच राहतं काय आता? नाही वैशाली ताई, मी थोडी पप्पाच्या घरी जात आहे. यांना सुमितला घेऊन, तर ते तयारी करत आहे. माझी झाली पण म्हणून मी इकडे आले. तर तुमची पार्टी चालू आहे छान. करा करा पार्टी करा, एन्जॉय करा मस्त. वापस कधी येशील परी? मग मी तर चालली जाईन तोपर्यंत. नाही आजच्या आज येतं का तू वापस? नाही ना ताई, आजच्या आज होत नाही ना माझं येणं. मला थोडं काम आहे ना तिकडे, त्याच्यामुळं मला कसं 2-3 दिवस लागतातच मग तिकडे गेली की बाप्पाकडे. हो काय, बरं ठीक आहे बा. मी आज चालली तशी गावाला. मग
हो ना, थांबा ना 2-3 दिवस थांबा ना नंदबाई. काय आहे आता एवढ्या लवकर पण जाऊन? 2-3 दिवस थांबा छान. आपण मस्त मग तिकडून आल्यावर आणखी एन्जॉय करू. नाही तर मग कुठे फिरायला जाऊ. नाही ना हो, तिकडे सासू आहे ना माई. तिला काम करायला लागते सगळे. पहिलेच तर काय म्हणते तर लय तुफान सासू आहे बापा माई. मोठ्या आहे ना, तिच्या दोऱ्या धरा लागते मला, सांभाळत बसा लागते. हो अशी. बरं येते हा नंदबाई मी. नंतर मग मी कॉल बॅक करते तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ये मग. आई येतो मग मी. परीला घेऊन जातो जरासं तिच्या बाबाच्या घरी आणि येतो. 2-3 दिवस लागल. हो बरोबर, जा बापा. बायकोचा बैल चालला बायकोच्या माग माग शेपूट हलवत. आता काय झालं, तू काऊन इकडे अशी पाहून राहिली? आता काहीच नाही बोलू, तोंडातून आवाजच नाही काढू मी. आई काऊन अशी बोलतो म्हटलं तू? हा, आता जाऊ दे ना, जाते तर आता जाईन नाही का तू त्याच्या बायकोसोबत? कशी आहे बाई तू? तू काय मला इथे शिकवायला आली काय का सुधरवायला आली? हा, हर गोष्टीत टोकून राहिली, रोखून राहिली, पाय मनाने बोलू नाही शकत काय मी आता? आई तुला माहित आहे, मै सासू मागं अशीच करे. मला एवढी बोले आणि खोटं नाटक सांगे म्हटलं घरी. सगळेजण आल्यावर खाऊ नाही घातलं, कामं करायला लावलं, एवढं तेवढं खूप सांगे. हा, मला परेशान करून टाकलं होतं. ते जवळ म्हटलं तिकून आले का मला बोलले मारे म्हटलं आई असं. आणि तरी मला सांगितलं नाही त्याचं, असं नाही काढलीच तिची तिथं येऊन साजरी कसं राहते तर. आई हे सगळं दुरुस्त करणारं कोण माहिती म्हटलं, माहित आहे तुले? हा, कोण आहे? माया फोन घेऊन घेतला होता म्हटलं माझ्या सासूनं. फोन हिसकून घेतला होता नवऱ्यानं सासूनं. असं तिले काय अधिकार होता तुझा फोन घ्यायचा? हा, तुला तर आम्ही दिला होता फोन, का त्याने दिला होता काय? आई खाऊन घेऊन घे माई सासू, झोपून राह, खाले दिलंच नाही म्हणे. हा, पाय तुटाचा बहाणा केला होता म्हटलं आराम करासाठी. मग आणि दिवसभर हिंडे फिरे, गोष्टी करे, सगळं करे. अन तिकून आले का सांगे काहीच नाही केलं म्हणे माया. उपाशीत ठेवलं म्हणे. तर ते जवळ म्हटलं मला मारे म्हटलं आहे तिकून आल्यावर. तुला काय माहित आहे आई? हा, तुला मी कोणतीच गोष्ट सांगितली नाही म्हटलं एवढी मोठी. एवढ्या मोठ्या गोष्टी झाल्या छाया, तरी ते एखादी गोष्ट सांगितली नाही होत्या. हा, त्या बाबाले नाही का मले नाही. आणि मग मग कसं केलं? आताही तशीच करते का जवळ? मग आताही मारतच असन तुले नाही? आताही सासू अशीच करत असन? नाही नाही आई, आता नाही करत. आता तर बापा जीवाच्या हात वागवते मला दोघही जण. त्या जवळ बी आणि तू मै सासूई. मग आता नाही करत असे, दोघंही नाही करत. सांग कोणाच्या यानं झालं असं नाही माहिती आहे तुला? कोणाच्या यानं झालं? ज्याच्याही कोणाच्या यानं झालं बापा, देवदूत बनून आले ती नाही. खरंच त्याचं सगळं चांगलं हो. दे मग आशीर्वाद मोहिनी वहिनीले. तिले कायसाठी देऊ? हा, तू सांगून राहील ना का कोणी आलं होतं त्यानं चांगलं करून दिलं म्हणून? आई कोण येते कोणासाठी या जमान्यात? ज्याचं त्यालाच निस्तारा लागते म्हटलं. हा, मोहिनी वहिनी राजेश दादा दोघं झाले होते. फोनही आणला त्यानं माझ्यासाठी. मी आता त्यालाच फोन केला होता लपून मोहिनी वहिनीले. हा, असं असं चालू आहे म्हटलं वहिनी. तर त्या आल्या म्हटलं, बाकी कोणी नाही आलं पण त्या आल्या राजेश दादा, त्या दोघं जण मोबाईल आणून दिला मला आणि त्याला कडक केलं म्हटलं. तुला काय माहित आहे आई? तुला त्याच्यातल्या गोष्टी माहित राहत नाही काही. अन त्यालाच बोलत राहतं घरात अजून ज्यानं चांगलं केलं तुझ्यासाठी. अमाय मला तर एवढ्या मोठ्या गोष्टी माहितच नाही वा. कोणा सांगितल्याच नाही ह्या गोष्टी. मला नाही माहित कडे. मी कुठे गेली होती मोहिनी तेव्हा? वैशाली ताई तुम्ही तुमच्या आईच्या घरी गेल्या होत्या. आणि मी राजेशजी आत्याबाई मामाजी आम्ही एवढंच होतो, परी नव्हती. तेव्हाची गोष्ट होई. ननदबाईचा अचानक फोन आला, रडून राहिल्या होत्या त्या. मग विचारलं काय झालं म्हटलं, तर असं झालं म्हणे. मग आम्ही लगेच गेलो दुसऱ्या दिवशी. मग आता त्याच्यावर फोनही नव्हता. त्याचा फोन घेऊन घेतला म्हणे आणि त्यानं बाजूच्या पोरीच्या याच्यावर फोन लावला म्हणे. तर ते चालत नाही म्हणे, येईल कोणाला येऊ जाऊ देत नाही म्हणे, येईल घरातून बाहेर नाही जाऊ देत म्हणे. चोरून लपून केला म्हणे फोन म्हणे. म्हणून ते माहीत तरी झालं. नाही तर आज आत्याबाईची पोरगी राहिली असते का नाही राहिली असते हे माहित नाही बापा. पाहिलाय असं राहते. हा, ज्याची हे त्यालाच येते, ज्या डोळ्याच्या असू त्याच डोळ्याला येते म्हटलं. अन तू दिसते सुनायला बोलत राहतं. त्यात मोहिनी वहिनीचे लय उपकार आहे म्हटलं मायावर. म्हणून तर तू सांग मला पहिले मी कशी वागवते याच्यासोबत. आणि आता माहीत बदल झालाय, तुला काही जाणवलं नाही काय? हा, हो बाई जाणवलं मला. मला नाही माहिती एवढं मोठं झालं म्हणून. मोहिनी जरा सांगायला लागत होतं आम्हाला. आता बाई आता मी म्हटलं काय तुम्हाला फालतू टेन्शन द्यावं म्हटलं, म्हणून मग आमच्या हातात होतं तर आम्ही निपटून टाकलं. मग दोघांना आम्ही गेलो त्याच्या घरी आणि याच्या सासूला बोललो जरासं. त्या तेव्हापासून सुधारल्यासारख्या वागते. आणि भाऊलाही म्हटलं असं कायले करता तसं कायले करता, तसे ते समजदारच आहे. मग थोडेसे बैकून गेले होते बा, जसे राजेशजी बैकते काही नाही तुम्ही म्हटलं म्हणजे काही बस तसे ती बैकते. गण्या तू आई मला किती बोलते रे, तरी तू काही बोलतही नाही आईले. हा, किती दुःख होते मला याच्यासाठी सांगलं का तर मला इथं. काजल आई बैठे आता बोलतच राहते, काय करतं? हा, आता काढा लागन ना आपल्याला दिवस. तू चांगली वागत जा आईसोबत. तू चांगली वागशील कनी तर ते त्यासोबत चांगली वागत जाईल. आई होई तर काही बी बोलन का मला? मला म्हणते तुला काम नाही येत म्हणते करता. आता काय करू मी, मला कधी काम येतच नाही, करता मी कधी केलंच नाही. तर त्याला म्हणा तुम्ही करून घ्या, तर मी नाही करत म्हणते. करशील तर कर म्हणते, नाही तर जाय म्हणते इथून म्हणते. आता काय करू आई, आता जरा जास्तच करून राहिली. पण आता करू तरी काय शकतो मी? जाऊ दे ना, निभून घेणं काजल. माझ्यासाठी प्लीज निभून घेणं. जसं आलं तसं करून घेत जा. बाकी बोलतच नको जाऊ. बोललं का नाही तर भांडण होते. बिना बोलल्याच राहायचं, चुपचापच राहायचं आपण. म्हणजे त्या बोलन ना मी चुपच राहू काय?
नाही नाही, असं नाही होऊ शकत. मी काय म्हणतो गण्या, आपण इथं राहूच नाही. आपण किनी कुठं दूर चालला जाऊ, तिकडेच राहू. मस्त दोघच जण, तू अन मी अन तू फक्त. समजलं तुला? काजू म्हणते मला. आणि आई एकटीच राहीन का मग? आईले गमन काय एकटीले? आता मी लहान आहे तेव्हापासून आई, आता बाबा गेले तेव्हापासून आईनं मी आम्ही दोघंच राहतो. ताईचं लग्न झालं तेव्हापासून. आणि मग आता काय बरं वाटते का आईला सोडून जाणं? सांग बरं तू. मग काय करू, तू आई चांगली वागत नाही ना माझ्यासोबत. मी नाही राहू शकत अशा ह्याच्यात. मग असं कर, मी जातो माझ्या आई बाबाच्या घरी. मी कशी द्यायला म्हणून घेईन, तिथंच राहतो मग. आणि मी माझ्या काय होईन काजल? मला गमन का तुझ्याशिवाय? हा, तू विचार कर या गोष्टीचा. मला गमते काय? मी एक दिवस तुला कुठं जाऊ देत नाही म्हटलं, आणि तू आई बाबाच्या घरी जायची गोष्ट करून आली कायमची. नाही म्हणजे तुला माझ्यासोबत राहायचं नाही आहे का? मग राहत आहे तर मग काय करू? ती आईचा एवढा ऐकू काय? किती बोलते मला. हा, थोडंसं काही केलं तर बोलते, नाही केलं तरी बोलते, केलं तरी बोलते. माय कोण नाही होत एवढं सहन. समजलं तुले? काजू म्हणते मला. काय हाय, कशी लपलप कान भरते पोट्ट्याचे. हा, अन इकडे म्हणता आपण बोललं तर तोंड नाही उलट तिचं बोलायले. हा, बोलत नाही म्हटलं. काम चुकून ठेवून देते, वाया घालून ठेवून देते. अन बोलत नाही म्हटलं शब्दाने. अरे गण्या, गण्या, इकडे ये जरा जरासा. काजल, आई आवाज देऊन राहिली. येतो मी आईसोबत बोलून. हा, जाय, तूच बोल. फालतूच फसली मी याच्यासोबत लग्न करून. मला वाटलं का भला चांगल्या घरचा आहे, ह्या लय पैसा असून म्हटलं याच्याजवळ. पण ह्या तर कंगालच निघाला. कंगालपती. मायापती कंगालपती. काय कामाची गोष्ट आहे बाबा. याच्यासोबत लग्न करून असं वाटून राहिलं मला, पश्चातापच होऊन राहिला. आता काय करू गड्या मी? आता तर कुठं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. असं करू काय? लग्न तर काही सगळ्याच्या समोर झालं नाही. चालली जाऊ काय? याला सांगतच नाही. गुपचूप गायब बसून जातो. आणि बस म्हणून का बस नेलं असं कोणा पकडून म्हणून, नाही काय? हा, किडनॅप केलं असं म्हणून, नाही तर असं काही होईल. सांगतच नाही. माझ्या बाबाला सांगतो, बिलकुल सांगू नका म्हणून आली म्हणून. आम्हाला माहित नाही, आमचे पोरगे भरून दे असं तसं म्हणून त्याले. ह्या अशा कंगाल माणसासोबत राहू मी पागल होऊन जाईन. काहीच घेऊनही देत नाही. या घेऊन तर देत नाही, काही खायला देत नाही. नवीन काही खायचं आणत नाही. काय कामाची गोष्ट आहे अशा माणसासोबत राहू नये. मी काय फक्त इथं काय धुणं भांड्या करायला आले का? हा, कामवाली बाई आहे का मी? याची माहिती मला हुकूमच झाडते माझ्यावर. काम कर, हे काम कर, ते काम कर. आणि पाहिलं तर काय देते? भाजीनं पोळी. हे तर कोणी देऊ शकते. मी राहत. मी तर घरी कधी काम नाही केलं, एवढं चांगलं खाऊ नाही. म्हणून म्हणे माझी आई, करू नको म्हणे, पस्तावशील म्हणे तू म्हणे. पण एवढ्या लवकर पस्तावा नाही माहित होतं मला. समजलं मला आता. पण काजू म्हणून काही फायदा नाही आहे मला. हा, अक्कल नाही आली होती मला तेव्हा. आता लय पश्चातापून राहिला. आता अजून काय म्हणते काय माहित. तिकून माय कान भरते पोराचे, तो इथे येऊन मला लाडी गोडी लावते. नाही काजू असं करून घे, काजू तसं करून घे. मी नाही करत म्हणून, गेली म्हणून काजू तिकडे आता उडत. तू जाय म्हणून तिकडे, बस. मी नाही करत आता, माझ्याकडून होतच नाही आता. कामं केले का? मी कामं करायला आली का मी इथं? मला असं वाटलं त्या मस्त मला राणीसारखं बनवून ठेवण. हे का राणी? पहिल्याच जमान्यात राणी होती का मस्त काम नाही करायला लागे. आता नाही बाबा, सगळं काम करायला लागते. आता काही राणी घेणी नाही, आता मोल करीनच आहे. हा, आई काय झालं? कोण आवाज दिला होता? अरे काही नाही, काय करून राहिला म्हटलं? खोलीतच राहायशील काय का? जरासं बाहेर गे रे, बसशील म्हटलं, दिसशील म्हटलं डोळ्यानं जरासा. आई आता असंच आलो मी. आलो अन खोलीत गेलो. काजल इकडे नाही दिसली तर अन बस तिच्यासोबत बोलूनच राहिलो होतं तर तू आली तेवढ्यात. काय म्हणे रे ते? काय म्हणे? तुझ्या कानगीन भरे काय माझ्याविषयी? हा, तुमची आई असेल, तुमची आई तशी म्हणून. काय वाय तू? ते काय माझे कान भरण? हा, ते मला आता तिच्या गोष्टी सांगणार नाही काय? जशी तू सांगतं तशी तेही सांगते. माहित आहे मला कोणत्या गोष्टी सांगते तुला येतं. हा, आई काम करायला लावते आणि मग आपण इथं राहू नाही. आता नाही, असेच सांगून राहिली वाटते ते. आता तिला घेऊन चालला जाशील काय कुठं? आणि मी एकटीच राहू आहे ना? मी कोणाच्या भरोशावर राहू रे? एकटीच राहू काय मी? आई, तुझ्या डोक्यात असं उलटसारखं कोणा घातलं व हे? हा, आम्ही काहीच नाही विचार करत असा. कुठं जातही नाही, कुठं येतही नाही. आतापर्यंत नाही गेलो मी, कुठं नाताच जाईन काय? आतापर्यंत बाबा तू एकटा होता, आता तुला सोबत आहे. आता काय आहे तुला माहिती गरज? आई तू चांगली वाग घरात, चांगली वागशील कनी तर सगळं बरोबर होते. कोणी कुठं जात नाही, कोणी कुठं येत नाही. बापा अजून किती सासरी वागू? हा, एवढं सुख देऊन राहिली तुम्हाला. कामं करतो, सारं करतो. कोणता सासवा कामं करते? सून आल्यावर हा, सारं सुनीवर लोटून देते म्हटलं. मी तर सारं करून घेतो. तर आई त्याच्या सुनाईला येते करता, तिला येते काय? हा, आलं असतं तिने तुला करायला लावलं असतं काय? मग आई थोडे दिवस करून घे, तिला समजत नाही तोपर्यंत. काय होते एकमेकीला जर तुम्ही समजून घेतलं दोघीनं तर. हो, आता मीच समजून घेतो बाबा सारेले. मलाच नाही फक्त कोणी समजून घ्यायला इथं. तुझ्यासोबत तर काही बोलणं पुरत नाही आई. काय बोलावं काही समजत नाही मला. आता तुला माझ्या चुकीचंच वाटन ना बाबू? आता बरोबर बोलणारी भेटली कोणी तुले, तर आता काय तुला माझ्या खरं वाटन? आई चाललो मी, झोपतो आता. असं आहे म्हणून म्हणते. हा, बायको आली का पोरग काही आपलं राहत नाही. तर खरीच गोष्ट आहे. हे पोट्ट साजरं बसे बोले. आता हे आली तेव्हापासून धड बोलत नाही, जरासं का बसत नाही. मग मला इकडे तिकडे जायला लागते बसायला लोकांजवळ. आता जरासं पूनमला सांगायला लागन बाई. हा, असं करते म्हणून ह्या तर तेच सांभाळू शकते आले जराशी. अरे भाऊजी, आले तुम्ही? लय दिवसाच्या बाद आले तुम्ही आता.
थांबा मी वैशाली ताईला आवाज देतो. हो झालं ना, आता पूर्ण झालं. आलो. वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई, भाऊजी आले. हम्म. येते येते, आरामात येईन. काय करून राहिली वैशाली? काही नाही भाऊजी, आताच आम्ही नाश्ता पाणी केला आणि सगळेजणी आपापल्या खोलीत गेल्या. ननदबाई आल्या आहे ना, ननदबाई आत्याबाई परी बाहेर गेली आणि वैशाली ताई किचन मध्ये गेल्या, पाणी प्यायसाठी गेल्या. काही तर आम्ही बसलोच होतो इथं आता, तर तुम्ही असे आले. भाऊजी काय आणलं एवढ्या मोठ्या बॅगेत? याच्यात काय? याच्यात आहे गिफ्ट, सगळीसाठी गिफ्ट आहे याच्यात, ह्या बॅगीत. आणि गाडीतही आहे अजून ठेवलं. तर हे गिफ्ट आता काढा लागते आपल्याला आणि सगळेले वाटा लागते काय काय आणलं सगळीसाठी. तर खरंच भाऊजी, कायच्या निमित्त आणलं तुम्ही गिफ्ट आता? गिफ्ट कायले कायच्या निमित्त आणावं लागते. आपण कुठून आलो तर आपल्या फॅमिलीसाठी आणावं काही, बस. खरंच भाऊजी, माझ्यासाठी काय आणलं मग तुम्ही? हो हो आणलं ना, दाखवतो दाखवतो. थांब थोडीशी शांत होय. आम्ही आले काय हो तुम्ही? हा 8 दिवस झाले म्हटलं फोन नाही लावला एखादा. अरे काय सांगू वैशाली, अरे माझा फोनच पाण्यात पडून गेला होता. मग तो झाला खराब. मग वेळेवर दुसरा फोन घ्या लागला. मग डायरी नाही सापडे नंबरची. बरं झालं का तुझा नंबर पाठ होता, याच्यात टाकून घेतला फक्त. आणि तुले म्हटलं आता सरप्राईजच देतो म्हटलं. मस्त फोन घेऊन आणला आणि पाहिजे त्यासाठी मस्त गिफ्ट आणले आता, चांगले चांगले. त्या गिफ्ट पेक्षा ना तुम्ही आले ना याच्यातच मला जास्त आनंद आहे. गिफ्टची काही गरज नाहीये मला. हे घ्या, नवरा म्हणते गिफ्ट आणले तर बायको म्हणते मला गिफ्ट नाही पाहिजे. आणि हे आमचा नवरा आहे का गिफ्ट तर सोडा काहीच आणत नाही. मी तर म्हणतो फक्त गिफ्ट घेऊन येत जाय, तर बस आणतच नाही काही. असं आहे सगळं काही उलटच होते, पण नाही काय ज्याला जसं पाहिजे तसं भेटतच नाही. मला भेटलं असतं असं फिरणारा नवरा मी फिरली असती. ह्या वैशाली ताईला चाल म्हणते, ह्या जाताही नाही, घरातच राहते नाही म्हणते, फॅमिलीतच राहतो म्हणते. मी तर थांबलीच नसती घरात, नवऱ्याच्या मागच गेली असती कुठे. आहे ना बा, बरोबर नाही काय? चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही काय मोहिनी बरोबर बोलते ना, हे सांगा आता कमेंट मध्ये. चला मग भेटू आपण आता उद्या. आपल्या विदर्भाची चुगली आहे ना दुसरा चॅनल, त्याला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि पाहत जा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते, ते क्लिक करायची आणि व्हिडिओ पाहायचे. चला मग भेटू आपण आता उद्या. पण आता भाऊजीने काय काय गिफ्ट आणले ते आता तुम्हाला उद्या भेटन उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत हे गोष्ट सस्पेन्स आहे म्हटलं, उद्या व्हिडिओ नक्की पहा.